कधी कधी ना पूर्ण दिवसातला अर्धा दिवस हा माझा किचनमध्येच जातो. आज सिया आणि देवांश दोघांनी जिद पकडली का मम्मी आमच्यासाठी काहीतरी टेस्टी बनव खायला. मग सकाळीच मेंदूवड्यांसाठी डाळ टाकली होती. ती मी अशी मिक्सरला वाटून घेतली. त्याच्यात कांदा, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ घालून मस्त असे तव्यामध्ये असे वडे काढून घेतले. असं काय बनवलं ना का ती दोघं जाम खुश होतात. मेंदू वडे ना जेव्हा असे गोल्डन होतात ना तेव्हा खायला जाम भारी लागतात. आता असं काय बनवायचं बोला ना का भांड्यांचा पसारा इतका निघतोय. आता इथं मस्त असं सांबार रेडी झाला. त्याच्यामध्ये गूळ टाकला, चिंचेचं पाणी टाकला का एकदम भारी लागतं. इतक्यात देवांश पण आला होता. मग त्याला मस्त असं प्लेटमध्ये मेंदूवडा आणि सांबार दिला आणि भाकरी करून घेतल्या. कारण संध्याकाळी मला जायचं होतं हॉस्पिटलला. कारण ना माझ्या भाचीची तब्येत नव्हती बरोबर. मला झालेलं कधी मी भाकरी टाकून घेते आणि जाऊन तिला बघून येते. आज पाऊस नव्हता. मग सिया आणि मी दोघीजणी निघालो तिला बघायला. हॉस्पिटलला जायच्या आधी तिची तब्येत विचारून घेतली तर तिची तब्येत आता बरी आहे. तिला बघून झाल्यावर मग निघालो घरी यायला. रिक्षा केली आणि रिक्षामध्येच आम्ही येत होतो. भूक पण जाम लागलेली. आता तिथं काहीतरी खाऊ, पण तिथं गर्दी एवढी होती का आम्ही काहीच नाही खाल्ली. मग गावात आल्यावर गावातनं वडापाव घेतला कारण भूक लागलेली. मस्त असा वडापाववर ताव मारला आणि नंतर गेली किचनमध्ये. कारण भाकरी तर बनवल्या होत्या पण त्याच्यासोबत खायला काहीतरी बनवायचं बाकी होतं. असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला माझे ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.